चंद्रपंत अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो. पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या अस्मानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी फुडवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या भयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. मी आलं, हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. या राक्षसांना गाजलंच पाहिजे. लढाई होती मात्र शत्रूंची. समोर होत्या आमच्या भूमीचे लचके तोडायला निघालेल्या एक नव्हे तर 4 बलाढ्य पाचशेला. आमच्याकडे काय होत? प्रचंड चीड, संताप आणि इच्छाशक्ती, याशिवाय काहीही नाही. साक्षात तुळजा भवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? निश्चय झाला. 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो, आता बस. इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय. या भूमीवर गिरट्या घालणाऱ्या गिधारांशी लढायचंय. या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात सवंगडी घातली, तेही कसे? कायम एका हातात निखारा